नमस्कार. नमस्कार. झी मराठीच्या अतिशय लोकप्रिय 3:30 या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय झालं? का पोटावर पाय देताय मला? कुणाच्या? माझ्या सर. असू दे असू दे. हे बघा, अँकर चेंज झालेला नाही आहे. निमित्त आहे झी टॉकीजच्या नव्या चित्रपटाचं गुलदस्त्याचं आपल्याकडे स्पेशल एपिसोड आहे. कारण स्पेशल दोघं गेस्ट आलेले आहेत. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मकरंद नानसपुरे सर नमस्कार आणि लाडकी अभिनेत्री तेजस्विनी. नमस्कार. तुमच्या दोघांचंही कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद सर. कसं काय वाटतं येवला? फार छान. येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे. बायकोनी मला स्पेशली पाठवलं, म्हणली येवल्याला जा आणि कार्यक्रम कुठलाही असला तरी करून ये. कार्यक्रम हो न हो पैठणी घेऊन ये असं तिचं एक महत्वाचं वाक्य होतं. आणि बऱ्याच जणी पैठणी घातलेल्या दिसत आहेत येवल्याच्या गृहिणी. त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे मला. आणि मी बहुतेक कांदा नेईन. कांद्याचे भाव वाढल्यामुळे तसेही गृहिणींच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. तर थोडासा कांदा घेऊन जाईन म्हणतोय. राईट. आणि तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बरं, इथे एकदम सिंपल असणार आहे. 3 गृहिणी इथे निवडल्या जातील. पहिली टीम तुमची असेल, दुसरी टीम तुमची असेल. ओके. मग ही येवल्याची असल्यामुळे हिनी चांगल्या बायका निवडल्या असण्याची शक्यता आहे. अच्छा, असं आहे का? नाही सर, मी तुमच्या बरोबर आहे. येस. तरी मीच जिंकेल. तुम्हीच जिंकणार. ह्याला असावाद असं म्हणतात. बघूयात आपण. बघूया कोण जिंकेल. सुरू करूया कार्यक्रम. येस येस. सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम 3:30. 3. सुरुवात तर मस्त झालेली आहे. आता इकडे आपल्या बरोबर नटी आहे. तिला जरा विचारूया गुलदस्त्यात अजून काय काय लपवलंय. हॅलो नटी, कशी आहेस तू? मी बरं, आम्हाला जरा गुलदस्त्यात अजून काय काय आहे ते सांग. गुलदस्ता मी तुम्हाला सांगितलं फन एंटरटेनमेंट फिल्म आहे. मस्त भरपूर धमाल आहे, मज्जा आहे. मकरंद, मी, जितेंद्र असल्यावर दुसरं काय असणार आहे. त्यामुळे मकरंद बरोबर माझी टेक्निकली 4थी फिल्म आहे आणि ॲज अन कपल 3री फिल्म आहे. त्यामुळे भरपूर धमाल केली आम्ही आणि मजा केली एकदम. पण मकरंद नानसपुरे सारखे सिनियर आर्टिस्ट वगैरे होते तर मग टेन्शन वगैरे, पण ऍक्च्युली पहिल्यांदा केली होती फिल्म, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. नाही. आणि ते नेहमी सारखं ते नेहमी शिकवतात. प्रत्येक वेळा ही इज ऑलवेज देअर टू टीच मी. त्यामुळे बेस्ट आहे. प्रोडक्शन घरचंच आहे. हो, घरचं. शिवलीला फिल्म्स आईचंच प्रोडक्शन आहे माझ्या. अरे मग काय पाहिजे अजून. पण टँट्रम्स करत नाही. टँट्रम्स उलट झालं. म्हणजे मला फक्त डेट देण्यात आल्या होत्या, मला विचारल्या नव्हत्या. आणि हे स्वतःला करावी लागली. मेकअप पासून पाणी आणण्यापासून असं काय नाही. असं होतं. स्पॉट नाही, मला काही नाही. तुला काय नाही, फक्त काम करायचं, ऍक्टिंग करायची आणि निघून जायचं. घरी मिळतील ते पैसे द्यायचे चुपचाप माझ्याकडे. अच्छा, ठीक आहे. ओव्हरऑल मजा आली. पण धमाल आली. हो, ठीक आहे. इथे पण आता आपण धमाल करूया. इथे जर तू बघतेस बायका आहेत त्यांना टोकन्स वाटायचे. इथे काही टोकन्स असतील, त्यातली 3 टोकन्स तुम्हाला काढून द्यायची. त्या ज्या 3 बायका आहेत ती टीम तुझी. तू त्यांना लीड करायचं. मकरंद सरांची दुसऱ्या राऊंड मधली टीम असेल. सो यांना टोकन्स वाटूया. रेडी? चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. जसं मगाशी मी तुला सांगितलं 3 जणींना निवडायचं. बघूया तुझी कुठली टीम आहे. मला 3 टोकन्स काढून दे. 3 ना? बेस्ट वन. अजून एक आणि अजून. ओके, थँक्यू. ही तुझी टीम आहे. तू कोणाला विश करायचं असेल तर ऑल द बेस्ट आणि जिंकून या. माझी टीम सगळे नाही, माझी टीम. चला बघूया कोण आहे तेजस्विनीची टीम. पहिला क्रमांक आहे 59. दुसरा क्रमांक आहे 75. आणि तिसरा क्रमांक आहे 86. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्नेहा. तुम्ही काय करता? मी 12वी सायन्सला आहे. 12वी सायन्सला. अच्छा, मग पुढे काय करायचंय तुम्हाला? 12वी नंतर BCS करायचं ठरवलंय. त्यानंतर मग MBA. आणि मग त्यानंतर जॉब. आणि त्यानंतर अच्छा, आणि बाकीचं कसं काय ठरलंय? बाकीचं व्यवस्थित ठरलंय. घरी सांगितलंय तुझ्या? घरी नाही सांगितलंस अजून का? सांगितलंय ना? अच्छा, मग कधी प्लॅन करताय? 12वी नंतरच ना आता BCS. हो, 12वी नंतरच ना BCS. हा, मग तेच ना. मी कुठे काय वेगळं म्हणतो? मग मी पण तेच म्हणते. वेगळं नाही ना वाटलं? नाही ना, म्हणजे संधी आहे अजून.
MBA करायला वगैरे ग नाही तर वेगळा गैरसमज नको की नाही तुला. ठीक आहे, इथे राऊंड खेळायची आहे ना तुला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ज्योती लोणारी. लोणारी. हो. नटी आले होते ना ज्या आधी हो. आपल्याकडे, त्यांनी टोकन्स काढून दिली. हो. त्यांच्या तुम्ही कोण? मामी लागते. अच्छा, मग सर म्हणाले ते खरंच आहे. हो. त्यांनी घरचीच टीम निवडलेली दिसते. हो ना. हो बरं, मग तुम्ही काय करता? ग्रहकाम. गृहिणी आहात. हो. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. त्यांना विचारू. तुम्ही सांगा की मला पत्ते खेळायला आवडतात बाबा, किंवा मला पत्ते नाही खेळायला आवडतात. बरं, मग जेवण बनवायला आवडतं? हो, स्वयंपाक करायला खूप आवडतं. जेवण. हा, जेवायला आवडतं. हो, जेवण करायला आवडतं. जेवायला नाही आवडत? आवडतं. आवडतं, सगळ्यांनाच आवडतं जेवण, हो की नाही? हा, आणि अजून काय? फिरायला आवडतं. हो, आवडतं. हो, येवल्यामध्ये कुठे कुठे फिरायला चांगले जागा आहेत सांगा. हा? कोटंगाव, हा अंगणगाव. हा, अशा भरपूर आहेत. हो, आहे. आहे ना. हो. तुम्ही जाता की नाही फिरत? हो, जातो. हो ना. हो. टेन्शन न घेता जाता ना तिकडे तरी. इथे राऊंड खेळायचे ना. हो, बिंदास खेळणार ना. खेळणार. ऑल द हो. बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्योती मोहन शेलार. बर, तुम्ही त्यांच्या फॅमिलीत? नाही नाही नाही, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. हो. मला घरकाम करायला आवडतं हा. आणि मुलाला शिकवायला आवडतं. काय शिकवतो त्याला? तो आता सिनियर KG ला, मग त्याचा अभ्यास घेते मी. त्याचा अभ्यास घेता? हो. मग गाणी वगैरे गाऊन त्याला? नाही नाही गाणी नाही गायला नाही सांगणार ते. नाही, त्याचा रेग्युलर अभ्यास असतोच. प्रामाणिक. वा. गाणी गाऊन शिकवता की नाही? खरं सांगा. नाही नाही, तुम्हाला गाणी सांगत होता. त्याला गाणी आवडतच नाही. गाणी आवडतच नाही. नाही हे आवडत. सेफ एकदम. गाणी आवडत नाही, नाही. आपल्याला म्हणायच नाही लागणार. नाही. हो की नाही? नाही आवडत आणि मग बाकी काय आवडतं जे त्याला आवडतं ते तुम्हाला आवडतं? तो जे म्हणेल ते करायचं. तो जे म्हणेल ते. हो. मग आता त्याला बोलवायचं का इकडे? त्यानेच मला इथे आणलंय. काय सांगताय? हो. आणि नंबर पण लागला तुमचा? त्याला विचारा तुम्ही. हो ना. हो. आज मी त्याला कॅडबरीवर कॅडबरी. हो की? कॅडबरी रोज खातो तो. रोजच खातो ना? आज 2 द्या. हो की नाही? हो मग इथे राऊंड खेळायची तुम्हाला. हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, कोणावरून झालंय. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्याच विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार शेलार ताई, मग लोणारी ताई, आणि मग स्नेहा. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक कुकर. 1 लिटर क्षमतेच्या या इलेक्ट्रिक कुकरमध्ये तुम्ही भाताचे सर्व प्रकार अगदी सोयीस्कर पद्धतीने करू शकता. या कुकर सोबत एक नॉनस्टिक पॅन व स्टीमर बास्केट आहे. याला डिटॅचेबल पॉवर कॉर्ड असल्यामुळे हा ठेवण्याकरिता खूप सोयीस्कर आहे. आणि याला आकर्षक असा कंट्रोल पॅनल आहे. प्रॉडक्ट तयार, शेलार ताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत. किती किंमत आहे? 1590. 1590. मागे बरोबर वाटते 1590. मग किती पाहिजे? 1600, 2000 आणि 1800, 2100, 3000च्या वर नाही. तुम्हाला काय करायचंय? बदलायचे? नाही, हीच ठेवायची. हीच ठेवायचे? हो. नक्की? हो. चला फ्रीज करूया. 1590. 1590. 1590. आता लोणारी ताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 2534. 2534. मागे एकदा विचारूया. मागे बरोबर वाटते 2500. बरोबर बरोबर. ओके, तुमचे नातेवाईक आहेत का? बाकीच्या ना 1800 आणि 2000, 2100 असं वाढत वाढत चाललं तुमचं किंमत. 2000, 2100. बरोबर. तुम्हाला काय करायचंय? त्यांनी बरोबर बरोबर सांगितलं. नाही, हीच ठेवायचे. हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 2534. 2534. 2534. आता स्नेहा, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 2017. 2017. मागे बरोबर वाटते 2017. सगळ्यांना? नक्की? तुम्हाला काय करायचं? हीच ठेवायची. हीच ठेवायचे. मग फ्रीज करूया. 2017. 2017. 2017. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. ज्योतिताईंनी किंमत सांगितली 2534 रुपये. स्नेहाने किंमत सांगितली 2017 रुपये. आणि ज्योतिताईंनी किंमत सांगितली 1590 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे
1595 रुपये. त्यामुळे विजेते आहेत ज्योती शेलारताई. हा घ्या तुमचं इलेक्ट्रिक कुकर. सो तेजस्विनी, या आहेत तुझ्या टीमच्या विनर, जी आपली पुढची राऊंड खेळणार, फायनल राऊंड, जॅकपॉट राऊंड. कॉंग्रॅट्स. Thank you. आणि मला सांगा, हे 1590 ना? यांनी 1590 किंमत लावली, याची किंमत होती 1595. एवढं करेक्ट आन्सर कसं दिलं 5 तुम्ही? रुपये. 5 येणे ना, फक्त 5 येणे. आधीच माहिती नव्हतं ना तुम्हाला? नाही, मी बघत असते हा कार्यक्रम 3:30, त्यामुळे एक अंदाज येऊन गेला होता. हा. पुढची राऊंड तुम्हाला खेळायची आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, पाण्यातच उगवते पाण्याचे झाड, पानं नाहीत पण फांद्या फार, या झाडाखाली बसलात तर भिजून जाल पार. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.